यवतमाळ जिल्ह्याला आज रेड अलर्ट आहे। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेत तर काही रस्त्यांवरील वाहतूकही विस्कळीत झालेली आहे। हवामान विभागाने शुक्रवारसाठीही अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिलाय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं तसेच नदी नाल्यांपासून दूर राहण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी संदेश कान्हू यांच्याकडून। संदेश, खरं तर काय परिस्थिती सध्या पावसाची पाहायला मिळते? शाळा महाविद्यालयांना तर सुट्टी जाहीर केलेलीच आहे, मात्र किती दिवसांपासून ही परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे? निश्चितच काल आणि आज यवतमाळ जिल्ह्याला जे आहे ते हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज 31 जुलै रोजी शाळा महाविद्यालय जे आहे त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जे वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार होत्या त्या परीक्षा केंद्रांची सुरळीत परीक्षा घेण्यात येणार आहे, मात्र जे आहे ते चोख खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विकास मीना यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। जिल्ह्यात एकूण 372.8 मिमी पावसाची नोंद झालेली आहे, मात्र ही अपुरी आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाऊस बरसायला हवा होता, मात्र तशी अजूनही प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे। या पावसामुळे खरीप पिकातील जे पिकं आहेत त्यांना मोठी नवसंजीवनी मिळालेली आहे आणि निश्चितच जर आपण बघितलं तर बाभुळगाव तालुक्यातील आडार नदीला महापूर आलेला आहे। त्यामुळे कोळी व परिसरातील कोळी खुर्द जे आहे तेथील नदीकाठच्या गावातील पिके जी आहे ती वाहून गेलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कृपा संदेश, यवतमाळ जिल्ह्यातील धरणांची नेमकी काय परिस्थिती आहे? निश्चितच धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते साठा वाढायला सध्या सुरुवात झालेली आहे। मृग नक्षत्रात जे होते ते फारसा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे अद्यापपर्यंत जे पाणी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली नसली तरी समाधानकारक जे पाऊस आहे ते जिल्ह्यामध्ये बरसताना आपल्याला दिसत आहे। अगदी संदेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।